हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण पायपिंग कशी करायची ते बघणार आहोत. हे बघा, इथे मी असे कापड घेतले, तर त्याच्या पट्ट्या काढून घेते. तर हे बघा, अशा तिरप्या पट्ट्या काढायच्या आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने मी 1 इंचाची अशी तिरपे पट्ट्या कापून घेते. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी कापते. तिरप्याच पट्ट्यांची आपल्याला पायपिंग करायची आहे. बघा, अशा पद्धतीने हे बघा, मी तिरप्या पट्ट्या कापून घेतल्या. त्यानंतर हे बघा, त्यांना असं सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हे बघा, सरळवरती सरळ ठेवायचे. बघा, आता हा सरळ कापड आहे. सरळवरती पट्टी बघा कशा प्रकारे ठेवली मी. असा चौकोन बनवायचा आहे पट्टीचा आणि तिरपी शिलाई द्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने तिरपी शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर असं कट करून घेते मी. याने काय होते, आपली पट्टी ना जी व्यवस्थित सरळ म्हणजे जॉईंट होती. पुन्हा एकदा दाखवते अजून कशी जॉईंट करायच्या पट्ट्या. तर हे बघा, अशा पद्धतीने ठेवून घेतलं. त्यानंतर तिरपी शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने पुन्हा तिरपी शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुन्हा ही एक याच्यावर ठेवून अशी सरळवरती सरळ ठेवून तिरपी शिलाई द्यायची आहे. एक्स्ट्राचं कट करून घेते. हे बघा, आता हा ब्लाऊज घेतला आहे. अशा पद्धतीने मी चेक करून घेते आपल्याला म्हणजे किती लांबीची पट्टी लागते त्यासाठी. हे बघा, ब्लाऊजला चेक करून घेते. हे बघ, तर एवढी पण लागते तर मी घेऊन घेते. त्यानंतर तिला अर्धा इंच एक साईडने फोल्ड करायचं आहे, शिलाई द्यायची आहे. बघा, एक बाजूने अर्धा इंचावर फोल्ड करून तिला शिलाई देऊन घेते पूर्ण पट्टीला. अशा प्रकारे खूप छान पायपिंग येते अशा प्रकारे केली तर, कारण आपण तिरप्या पट्ट्या कापल्या आहे. बघा, अशा पद्धतीने पूर्ण याला अशी एक साईडने अर्धा इंचावर फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आपल्याला पट्टीला. पूर्ण पट्टीला मी टीप देऊन घेते अशा पद्धतीने. हे बघा, आता मी पूर्ण पट्टीला अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घेतली. थोडंसं इथं कापड जमा झालं होतं. हे बघा, त्यानंतर पुन्हा शिलाई देऊन घेते एकदा, कारण तिथं टीप आपली निघून गेली होती. हे बघा, अशा पद्धतीने आपण अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घेतली. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंचावर शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने. हे बघा, कशा प्रकारे शिलाई देते मी, तुम्हाला दिसतच असेल. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई द्यायची. आता पूर्ण गळ्याला मी फ्रंटच्या आणि बॅकच्या कवर करून घेते. तर शिलाई बसते का बघून घेते. तर पुन्हा आता शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने कुठेही कमी जास्त घ्यायची नाही. तुम्ही जर पाऊण इंच घेत असाल शिलाई मार्जिन तर पाऊणच इंच घ्या. अर्धा घेत असाल तर अर्धाच घ्या. मी इथं अर्धा इंच घेते. ते बघा, पूर्ण गळ्याला टीप देऊन घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. ताट कापड ठेवून टीप देते मी, जेणेकरून आपल्या प्लेटा पडू नये, म्हणजे चुन्या पडू नये. त्यासाठी अशा ताट धरायचं आहे कापड आणि त्यावर पायपिंगची पट्टी अशी सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी हे बघा शिलाई देऊन घेते. ते इथं थोडं लॉक करून घ्यायचं आहे.
आता एक्स्ट्राचं असेल तर कट करून टाका. जिथे थोडं एक्स्ट्रा वाटत असेल तिथं कट करून घ्यायचे. हे बघा, आता आपल्याला याला पायपिंग करायची. हे बघा, मी जवळून दाखवते पायपिंग कशी करायची. हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि आपल्याला पायपिंग व शिलाई येऊ द्यायची नाही. हे बघा कशा पद्धतीने करते मी. तुम्हाला थोडं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. व्यवस्थित बघा. अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने शिलाई करून घ्यायची. पायपिंग व शिलाई येऊ द्यायची नाही. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला दिसतच असेल की आपली पायपिंग किती छान, कोणी गोड देखील म्हणते याला, तर किती छान येते. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी जाड बारीक हवी तेवढी त्या पद्धतीने तुम्ही पायपिंग देऊ शकता. अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजला आता पायपिंग करून घेते. हे बघा, व्यवस्थित हळूवार पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाऊजला पायपिंग करून घ्यायची. खूप छान पायपिंग आपली तयार होते. थोडा वेळ लागतो आणि पट्ट्या पायपिंगला घेताना कधी पण सरळ घ्यायच्या नाही, तिरप्याच पट्ट्या घ्यायच्या, कारण तिरप्या पट्ट्यांचीच पायपिंग छान येते. सरळ पट्टीची पायपिंग छान येत नाही, कारण ती पट्टी उलटते. त्यामुळे ना शक्यतो तिरप्याच पट्ट्या घ्या तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला पायपिंग करून घेते मी. तुम्हाला दिसतच असेल की पायपिंग किती छान येते आपली गोट. हे बघा, अशा पद्धतीने पायपिंगवर शिलाई येऊ द्यायची नाहीये. ते बघा, पूर्ण ब्लाऊजला आपली पायपिंग देऊन तयार होईल. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला मी पायपिंग देऊन घेते. हे बघा, तर पूर्ण ब्लाऊजला पायपिंग देऊन तयार आहे आपली. हे बघा, बघू शकता तुम्ही आपली पायपिंग किती छान आली. हे बघा, आता हे बघा, दिसत असेल तुम्हाला पायपिंग किती छान आली. अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे आपला फ्रंटचा गळा. आकार बघू शकता आपला फ्रंटच्या गळ्याचं किती छान आला आहे. शेप काहीच कुठे बिघडलेला नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करा. भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.